काल 26 जानेवारी होती, प्रजासत्ताक दिन होता भारताचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला, बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, त्या संविधानाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी सुरू झाला ते म्हणजे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी। आणि त्या दिवशी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला जात असताना की तिथं वक्तव्य करत असताना बाबासाहेबाचं नाव सुद्धा घेतलं नाही। हे जाणून बुजून केलेलं त्यांचं कृत्य आहे। बाबासाहेब त्यांना अजूनही पचले नाहीत। RSSला आणि BJPला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मान्य नाही हे याच्यातून दिसून येते। आणि काल जे त्यांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्रभरातल्या आंबेडकरी अनुयायांमध्ये आक्रोश आहे। आणि हा आक्रोश म्हणून आम्ही आज त्यांना जोडे मारायचं आंदोलन केलंय। त्या मुख्यमंत्र्याला माझं सांगणं आहे की या माणसाला तात्काळ याची हकालपट्टी करावी आणि अॅट्रॉसिटीच्या ऍक्ट अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्रभर आंबेडकरी अन्याय पेटल्याशिवाय, रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही। त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणे अनिवार्य आहे, पण अनेक ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो लावले जात नाही। पण ही मानसिकता आहे का शासन दरबारातून GRच काढावा लागतो यासाठी? याबद्दल काय? हा GR आहे मनातून यांच्या बाबासाहेब, हे मनात ज्यांचा द्वेष आहे बाबासाहेबाबद्दल, हा द्वेष जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे काय फोटो लावणार नाहीत। आज परभणीत सुद्धा अनेक शाळांमध्ये बाबासाहेबाचा फोटो लावला नाही। आमच्याकडे त्याचे कंप्लेंट सुद्धा आलेले आहेत। त्या शाळावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत। कारण बाबासाहेब, ज्या बाबासाहेबांनी एवढं सुंदर संविधान या देशाला दिलं, ज्या संविधानामुळे आज या देशामध्ये 7,000 जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात, त्या बाबासाहेबाचा दिवस एवढा कशामुळे हे लोक करतात हा विचार करण्याची गोष्ट आहे। आणि जर फोटो तुम्ही लावत नाहीत, बाबासाहेबाचं तुम्ही नाव घेत नाहीत आणि समोर येऊन ते सांगते की जयंतीमध्ये मी निळे शर्ट घालून नाचलो, नाचण्यानं ते दिखावा आम्हाला समाजाला कळून चुकलेला आहे। तुम्ही काय दिखावा करता आम्हाला माहित आहे की तुमच्या मनामध्ये बाबासाहेब बी नाहीत आणि बाबासाहेबाचं संविधान पण नाही। पण या देशामध्ये जोपर्यंत बाबासाहेबाचा भीमसैनिक जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या 7 पिढ्याला सुद्धा हे संविधान संपू देणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। दिलगिरी व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की मी माझ्या गावामध्ये समाजामध्ये सगळ्यात राहतो आणि विशेष बाबासाहेबांचा पुतळा देखील बसला आहे, पण माझ्या जाणीवपूर्वक गोष्ट केलेली नाही किंवा अनादानाने राहून गेली। हे जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे। ते तुम्ही कधी भाषण बघा त्यांचं, ते जेव्हा संविधानाचा विषय काढतात तेव्हा संविधान निर्माते नाही म्हणत, ते प्रमुख म्हणतात। म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की संविधान हे फक्त बाबासाहेबांनी दिले नाही, अजून 7-8 जण त्यांनी मिळून हे संविधान दिले, पण हे चुकीचं आहे। बाबासाहेबांना फक्त डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे। त्यांनी जे काल म्हणले की मी चुकून अनावधानाने केलं, हे चुकीचं गोष्ट आहे। दिल्या, बाबासाहेबाचा पुतळा बसवला, हे करणं काम आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीचे ते काम करतात, पण मनातला जातीवर त्यांच्या जात नाही, म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं। एकीकडे आंबेडकरी संघटनांनी असा आक्षेप घेतला की तुम्हाला इतर नेत्यांचं नाव अनेक दुसऱ्यांचं सुचतं, पण बाबासाहेबांचं का सुचलं नाही? बाबासाहेबाचं नाव सुचू शकत नाही। बाबासाहेब म्हणले की पोटामध्ये गोळा उठते यांच्या। ज्या समाजावर कित्येक वर्ष सुवर्णांनी अन्याय अत्याचार केला, त्या समाजातल्या एका माणसानं, बाबासाहेबानं संविधान लिहिलं, या देशाचं संविधान, जे या जगामध्ये सगळ्यात सुंदर संविधान आहे, ज्या जगाने मान्य केलेलं संविधान आहे, ते गोष्ट यांच्या मनामध्ये खुपती। त्याच्यामुळे हे बाबासाहेबाला नाकारण्याचं काम करतात आणि संविधानाला नाकारण्याचं काम करतात। यांचा जे उद्देश आहे बाबासाहेबाचं संविधान संपवण्याचं, ते कधीही पूर्ण होणार नाही जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत। आमची जी मागणी आहे की त्याच्यावर अॅट्रॉसिटीच्या ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी करावी। हे जर झालं तर ठीक आहे, नाही तर महाराष्ट्रभरात आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही।